नमस्कार, मी पूनम न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी। खेलो इंडिया यूथ गेम्सची 7वी आवृत्ती 4 ते 15 मे दरम्यान बिहारमधील 5 शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे। खेलो इंडिया गेम्स भारतीय खेळाडूंचा एक मजबूत पाया बनत असल्याबद्दल उत्सुक असलेले केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय म्हटलेत की या हंगामात 14 वेगवेगळ्या प्रकारचे खेलो इंडिया गेम्स असणार आहेत, असंही मांडवीय यांनी म्हटलंय। वजनी गट बदलल्यानंतरही राष्ट्रीय विजेता हितेशने सर्वोत्तम तंत्रांसह खेळ करताना विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे। जागतिक बॉक्सिंगच्या स्थापनेनंतर होणाऱ्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठणारा हितेश पहिला भारतीय बॉक्सिंगपटू ठरलाय, त्यामुळे त्याचे पदकही निश्चित झाले। ब्राझीलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हितेशने परिपूर्ण तंत्र आणि कौशल्यासह फ्रान्सच्या माकन ट्रॉवरवर एक तर्फी वर्चस्व राखत विजय मिळवलाय। आयसीसी महिला विश्वचषक 2025च्या शॉर्टलिस्ट केलेल्या ठिकाणांमध्ये भारताभोवती लहान केंद्र असण्याचं मुख्य कारण रोटेशन धोरण असल्याचं सांगितलं जात आहे। यावर्षी एकदिवसीय विश्वचषकादरम्यान सामने आयोजित करणाऱ्या शहरांना पुढील वर्षी देश सह यजमान असलेल्या आयसीसी पुरुष टी20 विश्वचषकादरम्यान सामने वाटप केले जाणार नाहीत, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितलंय। मँचेस्टर सिटीचा मिडफिल्डर केविन डी ब्रुयन हंगामाच्या शेवटी प्रीमियर लीग क्लब सोडणार आहे, अशी घोषणा 33 वर्षीय बेल्जियम खेळाडूने काल केली आहे। 2015 मध्ये जर्मन संघ VLF वुल्सबर्ग येथून सिटीमध्ये सामील झाल्यापासून डी ब्रुयनने 16 ट्रॉफी जिंकल्यात, ज्यामध्ये 6 प्रीमियर लीग जेतेपद आणि 2023 मध्ये चॅम्पियन लीगचा समावेश आहे। त्याला दोनदा प्रीमियर लीग प्लेयर ऑफ द सीझन म्हणूनही निवडण्यात आले। IPLच्या 18व्या मोसमाआधी झालेल्या मेगा ॲक्शनमध्ये ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर अनसोल्ड ठरलाय। मात्र लखनौ सुपर जायंट्सनं अनसोल्डचा टॅग लावलेल्या शार्दुलला आपल्या गोटात घेतलाय। शार्दुलने टीम मॅनेजमेंटचा हा निर्णय योग्य ठरवलाय। शार्दुलने 4 एप्रिलला मुंबई इंडियन्स विरुद्ध रंगतदार झालेल्या सामन्यात निर्णायक क्षणी चिवट बॉलिंग केली आणि लखनौच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली आहे। लखनौच्या विजयानंतर सोशल मीडियावर शार्दुलचं मीडियावरती कौतुक करण्यात आले। राजस्थान रॉयल्स व पंजाब किंग्स यांच्यामध्ये आज IPL साखळी फेरीचा सामना रंगणार आहे। या प्रसंगी यशस्वी जयस्वालच्या फलंदाजी फॉर्मकडे लक्ष असणार आहे। देशांतर्गत स्पर्धांसाठी मुंबईला सोडून गोव्याशी हातमिळवणी केल्यानंतर यशस्वी पहिल्यांदाच IPL सामना खेळणार आहे। मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने पंचच्या नेतृत्वाखाली लखनौ सुपर जायंट्सच्या विरुद्ध सामन्यात कमालीची गोलंदाजी करत नवा इतिहास रचलाय। लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याने पंतसह 5 गडी बाद करत 5 विकेट्सचा डाव साधलाय। या कामगिरीसह त्याने IPL मध्ये नवा रेकॉर्ड सेट केलाय। IPLच्या आतापर्यंतच्या इतिहासात 5 विकेट्स घेणारा तो पहिला कर्णधार ठरलाय। मुंबई इंडियन्सकडून आलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सनं गुरुवारी ईडन गार्डनवर सनरायझर्स हैदराबादचा 80 धावांनी पराभव करून IPL 2025 मध्ये आपला दुसरा विजय नोंदवलाय। व्यंकटेश रघुवंशी यांनी शानदार अर्धशतक ठोकली आहेत आणि या हंगामात पहिल्यांदाच यजमान संघाला 200 धावांचा टप्पा गाठून दिलाय। वैभव वरुण यांनी प्रत्येकी 3 बळी घेतल्यानं सनरायझर्सचा संघ 120 धावात गुंडाळला आणि सलग तिसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलंय। या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात। पाहत राहा न्यूज अनकट।